नमस्कार, मी विजय राऊत. कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे निवडणुका संपल्या आहेत, मात्र राजकारण अजून काही संपलेलं नाही. निवडणुकीपूर्वी आम्ही एकत्र राहण्यासाठी पुन्हा एक झालो आहोत असं सांगून ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला साथ घातली. अखेर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांच्या पक्षाने महापालिका निवडणुकीत युती केली, जागा वाटप करून निवडणूक लढवली. त्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये एकत्र जाहीर सभा देखील घेतल्या. निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र त्याचं खापर कोणीही एकमेकांच्या विरोधात फोडलं नाही. कल्याण डोंबिवलीत सत्तेसाठी मनसेवर शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची वेळ का आली? 2010मध्ये 28 नगरसेवक असताना तटस्थ राहणारी कल्याण डोंबिवलीची मनसे आता इतकी मजबूर सेना कशी आणि कोणामुळे झाली आहे? कल्याण डोंबिवली पॅटर्नमुळे राजकारणाचा बाजार मांडला गेला आहे, याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू असल्याने आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत. कल्याण डोंबिवली महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू असताना बुधवारी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. शिंदे यांच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक आपल्या गटाची नोंदणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी मनसेचे राजू पाटील हे देखील आपले 5 नगरसेवक घेऊन या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर राजू पाटील, श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यात एक छोटेखानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मनसेने KDMCत सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. हे सगळं एका बैठकीत तर घडलं नाही, तर त्यासाठी यापूर्वी 2 बैठका झाल्या. ठाण्यातील येऊरमध्ये आणि मुंबईतील एका हॉटेलमध्ये अशा 2 ते 3 बैठका झाल्या. त्यामुळे याची संपूर्ण माहिती शिवतीर्थपर्यंत देण्यात आली होती. त्यांनी सिग्नल दिला म्हणून हा निर्णय झाला. मात्र मनसेच्या या अनाकलीय भूमिकेमुळे निवडणूक संपताच ठाकरे बंधूंच्या वाटा वेगवेगळ्या झाल्यात काय, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. कल्याण डोंबिवली निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपाने ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि मनसेचे अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी फोडून त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. इतकेच नाही तर निवडणूक उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना आणि भाजपाने आपल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवित असलेल्या ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या अनेक उमेदवारांना आणि इतर पक्षाच्या उमेदवारांना देखील आपली उमेदवारी मागे घेण्यास भाग पडले. त्यामुळे निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाचे 14 तर शिंदे यांच्या शिवसेनेचे 6 असे एकूण 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याचा राग ठाकरे यांच्या शिवसेनेसह मनसेला आणि मतदाराला देखील आला होता. निवडणूक प्रचारात हाच खरा मुद्दा ठरला होता. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मनसेच्या नेत्यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर सडकून टीका केली होती. मात्र आता सत्ता स्थापनेसाठी त्याच मनसेने शिंदे सेनेच्या मांडीला लावून बसण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य मतदारांना मोठा धक्का बसला आहे. मात्र या निर्णयाचे मनसेचे नेते राजू पाटील यांच्याकडून समर्थन करण्यात आलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेत कुरघोडीचे राजकारण होताना दिसले होते. ते आम्हाला कल्याण डोंबिवली महापालिकेत होऊ द्यायचं नव्हतं. एक बाजू स्थिर असली पाहिजे, अन्यथा वारंवार नगरसेवकाची पळवापळवी झाली असती. आमच्या पाठिंब्यामुळे या सगळ्याला पुढील 5 वर्षासाठी आळा बसणार आहे, असा कोणालाही न पटणारं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेचे 5 नगरसेवक वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका कर्जात आहे, त्यामुळे आमच्या नगरसेवकांना प्रभागात विकास करण्यासाठी निधी मिळाला नसता. नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार सत्तेला चिकटलो तर नगरविकास खात्याकडून काहीतरी निधी मिळेल, हा विचार करून ज्या लोकांनी मनसेला मोठ्या अपेक्षेने मतदान केले आहे त्यांची कामे होण्यासाठी आम्ही शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असं ते राजू पाटील यांनी सांगितलं. मात्र यापूर्वी मनसे कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षात होती, त्यावेळी नगरसेवकांना विकास कामे केली नाहीत का, असा प्रश्न निर्माण होतो. महापालिका निवडणुकीत जाहीर झाला तेव्हाच राज ठाकरे यांनी आम्हाला तिकीट वाटपापासून पुढील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. ठाकरे गटाचे जे 2 नगरसेवक मनसेत आले त्यापैकी विनोद केने हे मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष होते, तर राहुल केट हे मनसेचे विवाद अध्यक्ष होते.
जागा वाटपात गोंधळ नको म्हणून ह्या दोघांनी वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. ते आमच्यासोबत आहेत, आम्ही त्यांना अपात्र ठरू देणार नाही, असं राजू पाटील यांनी सांगितलं. वास्तविक जे नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर आणि मशाल चिन्हावर लढून विजयी झाले ते आता आपलेच आहेत असं म्हणणं देखील हास्यास्पद आहे. ते जर तुमचे होते तर त्यांना तुम्ही तुमच्या पक्षाची उमेदवारी आणि चिन्ह देऊन लढायला सांगायला हवं होतं. हा प्रकार म्हणजे माझं ते माझं आणि तुझं तेही माझं असं म्हणण्यासारखं आहे. एकत्र आलो ते एकत्रित राहण्यासाठी असा प्रचार महापालिका निवडणूक काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आला. मात्र निवडणुकीचा निकाल लागताच कल्याण डोंबिवलीत दोन्ही पक्षाच्या वाटा वेगळ्या झाल्याचं दिसतं. कल्याण डोंबिवलीत भाजपा आणि शिवसेना यांची युती होती. युतीमध्येच त्यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीनंतर महापौर युतीचाच होईल असं भाजपा आणि शिवसेना नेते जाहीरपणे सांगत आहेत. कारण शिवसेना आणि भाजपा महायुतीकडे जवळपास 3/4 बहुमत आहे. सत्तेसाठी त्यांना कोणत्याही पक्षाची गरज नव्हती. असं असताना मनसेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची वेळ का आली? अशी कोणती मजबुरी होती? ठाकरे बंधूंची लढाई सत्यासाठी होती, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी होती, संविधान वाचवण्यासाठी होती, मुंबई महानगर प्रदेशातील मराठी माणसासाठी होती, असं निवडणूक प्रचारात जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र कल्याण डोंबिवलीत सत्तेचा मेवा खाण्यासाठी सत्यमेव जयतेऐवजी सत्तेचा मेवा की जय म्हणत मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मनसेला मतदान करणाऱ्या मतदारांची एक प्रकारे प्रतारणा नव्हे तर फसवणूक केली गेली आहे. मनसेचा हा निर्णय स्थानिक नेतृत्वाला आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना देखील कदाचित मान्य असेल, पण कल्याण डोंबिवलीकर मतदारांना तो कदापि मान्य होणार नाही. मनसे आपली भूमिका वारंवार बदलत असल्याची टीका मनसेवर आजपर्यंत होत आली आहे. आता या निर्णयामुळे मनसेची विश्वासार्हता पुन्हा एकदा पणाला लागली आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेने आपली भूमिका बदलली असल्याने मतदारांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. राजू पाटील यांच्या शब्दावर नव्हे तर ठाकरे बंधूंवर विश्वास ठेवून जनतेने मतदान केलेलं आहे. आता सत्तेसाठी तत्व आणि निष्ठा बाजूला ठेवून कोणाशीही घरोबा करताना सर्वसामान्य मतदाराला गृहीत धरलं जात आहे, अशी भूमिका कल्याण डोंबिवलीकर मतदार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहेत. आतापर्यंत आमची सत्ता रस्त्यावर म्हणणारी कल्याण डोंबिवलीतील मनसे आत्ता सत्तेसाठी इतकी मजबूर का आणि कोणामुळे झाली? सत्तेत गेलो नाही तर पक्ष फुटेल, संपुष्टात येईल याची भीती मनसेला कधीपासून वाटायला लागली. त्यामुळे कल्याण डोंबिवलीची मनसे आता मजबूर सेना झाली असल्याची टीका होऊ लागली आहे. कल्याण ही ऐतिहासिक नगरी तर डोंबिवली सांस्कृतिक नगरी अशी या शहरांची ओळख होती. मात्र येथील राजकारणी मंडळींनी शहर बदनाम करून टाकले. निवडणुकीपूर्वी फोडाफोडी, निवडणुकीत पाडापाडी आणि निवडणुकीनंतर सत्तेसाठी पळवापोळी सुरू आहे. या कल्याण डोंबिवली पॅटर्नमुळे राजकारण कोणत्या थराला चाललं आहे, कोणावर विश्वास ठेवावा असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. मात्र इथेही विश्वासार्हता शिल्लक राहिली नाही एवढं खरं. असो, आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. आजचा भाग आवडल्यास लाईक आणि शेअर कराच, पण अजूनही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पुन्हा भेटूया नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.